हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बघणार आहेत दोन्ही सब्जेक्ट यामध्ये एकच टॉपिक कव्हर केलेला आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये सुद्धा हा टॉपिक आहे आणि सायकेट्रिक नर्सिंग मध्ये सुद्धा हा टॉपिक आहे. सो दोन्ही ग्रुपला टाकणार आहेत. कम्युनिटीच्या पण ग्रुपला टाकेल आणि सायकेट्रिकच्या पण ग्रुपला हा टाकणार आहेत. हा प्रोग्राम नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम हा आजचा टॉपिक आहे. त्या प्रोग्राम आहे. सो त्यामध्ये काय मेंटल हेल्थनेस बद्दल त्यांनी दिलेले आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो इंट्रोडक्शन आपण बघू अगोदर 1980s मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फेल द नेसेसिटी ऑफ द इव्हॉल्विंग अ प्लॅन ऑफ ऍक्शन एम द मेंटल हेल्थ कंपोनेंट ऑफ द नॅशनल हेल्थ प्रोग्राम. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केला होता. ओके. सो त्यांचे काही कंपोनेंट होते रिगार्डिंग टू द मेंटल हेल्थ बद्दल 1980s मध्ये. सो मग त्यांनी इन फेब्रुवारी 1981 मध्ये कमिटमेंट केली ओके इन लखनौ मध्ये आणि प्रिपेअर केला फर्स्ट ड्राफ्ट ऑफ नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम बद्दल. सो दिस प्रेझेंटेड ॲट द वर्कशॉप ॲट न्यू दिल्ली ऑन 21 जुलै इन 1981 मध्ये. सो त्यांनी काय फर्स्ट ड्राफ्ट लॉन्च केला होता, त्या ठिकाणी प्रिपेअर केला होता नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम बद्दल लखनौ मध्ये. कमिटी त्या ठिकाणी ड्राफ्ट केली होती त्यांनी. मग त्याचा वर्कशॉप कुठे त्यांनी फॉलोअप केला होता दिल्लीमध्ये 20 to 21 जुलै 1981 मध्ये. त्यानंतर कन्सेप्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च द नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम ऑन 2 ऑगस्ट 1982 keeping in view a heavy burden of mental illness in the community and the absolute indigency of the mental health care infrastructure in the country to deal with it. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केव्हा लॉन्च केला होता नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम? 2 ऑगस्ट 1982 मध्ये. 2 ऑगस्ट 1982 मध्ये. सो त्यांचं काय म्हणणं होतं त्यामध्ये जे पण मेंटल इलनेस आहेत ओके कम्युनिटीमध्ये, सो ते कम्युनिटीमध्ये जे हेवी बर्डन असतात पर्सनला ओके ऑक्युपेशनल पर्सन असतात त्यांच्यामध्ये मेंटल इलनेस बद्दल त्यांनी थोडंसं सांगितलेलं होतं की त्यांच्यामध्ये हेवी बर्डन असेल, वर्कलोडचा असेल, स्ट्रेस असेल, सो त्या ठिकाणी आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. म्हणून नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम हा स्टार्ट केला होता कम्युनिटीमध्ये. सो अन ॲब्सोल्यूट इंडिपेंडन्सी ऑफ द मेंटल हेल्थ केअर, त्या ठिकाणी मेंटल हेल्थ केअर बद्दल त्यांना केअर प्रोव्हाइड केली, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं आपल्या कंट्रीमध्ये आणि डील केलं त्या मेंटल इलनेस सोबत. सो एम काय नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचं? प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट ऑफ मेंटल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड देअर असोसिएशन डिसेबिलिटी. प्रिव्हेन्शन करणं, ट्रीटमेंट करणे मेंटल जे पण मेंटल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतो त्याबद्दल, देअर असोसिएट करणे आणि त्यांच्या डिसेबिलिटी बद्दल त्यांना फॉलोअप करणे. यूज ऑफ मेंटल हेल्थ टेक्नॉलॉजी टू इम्प्रूव्ह जनरल हेल्थ सर्व्हिसेस. त्यांनी काय यूज केलं होतं? मेंटल हेल्थ टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी त्यांनी यूज केलं होतं इम्प्रुव्हमेंटेशन करण्यासाठी फॉर द जनरल हेल्थ सर्व्हिसेस त्या ठिकाणी फॉलोअप केलं होतं. Applications of mental health principles in total national development to improve the quality of life. या ठिकाणी त्यांनी ऍप्लिकेशन्स काय प्रोव्हाइड केले होते का, प्रिन्सिपल काय केले होते मेंटल हेल्थ बद्दल? टोटल नॅशनल डेव्हलपमेंट होतात प्रत्येकाच्या लाईफ मध्ये क्वालिटी केअर त्या ठिकाणी, क्वालिटी लाईफ त्या ठिकाणी ते राहिले पाहिजेत, म्हणून हा त्यांचा एम होता नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचा. ऑब्जेक्टिव्ह काय होते? टू एन्श्योर द अवेलेबिलिटी अँड द ऍक्सेसिबिलिटी ऑफ द मिनिमम मेंटल हेल्थ केअर for all in the foreseeable future, particularly the most vulnerable and the underprivileged section of the populations. ओके. सो त्यांनी काय इन्शुरेबिलिटी केलं होतं, मिनिमायझेशन केलं होतं की मेंटल हेल्थ केअर त्यांनी प्रॉपरली तुमच्या फ्युचरसाठी ओके त्यांनी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं पाहिजे त्या ठिकाणी पॉप्युलेशन्सनी. टू एनकरेज द ऍप्लिकेशन मेंटल हेल्थ नॉलेज इन जनरल हेल्थ केअर अँड द सोशल डेव्हलपमेंट. त्या ठिकाणी त्यांनी काय ऍप्लिकेशन प्रोव्हाइड केला होतं, नॉलेज प्रोव्हाइड केलं होतं पर्सन्सला जनरल हेल्थ बद्दल आणि मेंटल हेल्थ बद्दल डेव्हलपमेंट करण्यासाठी सोसायटीमध्ये. प्रमोट केलं कम्युनिटी पार्टिसिपेशन इन द मेंटल हेल्थ सर्व्हिसेस, डेव्हलप अँड टू स्टिम्युलेट एफर्ट्स टुवर्ड द सेल्फ हेल्प इन द कम्युनिटीमध्ये. सो त्यांनी काय प्रमोट केलं होतं? कम्युनिटी पार्टिसिपेशन करण्यासाठी, लोकांना डेव्हलप करण्यासाठी गुड मेंटल हेल्थ ओके सेल्फ केअर आणि सेल्फ हेल्प त्या ठिकाणी ते एफर्ट्स घेऊ शकतात, हे त्यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. स्ट्रॅटर्जीज काय फॉलो केला होता? इंटिग्रेशन्स करणे ऑफ द मेंटल हेल्थ विथ द प्रायमरी हेल्थ केअर
थ्रूआउट द नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम. जे पण प्रायमरी हेल्थ केअर जे प्रोव्हाइड करतो आपण, सो ते कशात प्रोव्हाइड करणार आपण, मेंटल हेल्थ प्रोग्राम नुसार आपण ती त्यांना प्रोव्हाइड करणार. Provision of tertiary care institutions for the treatment of mental disorder. त्याने का प्रोव्हिजन्स केले, जे पण टर्शरी केअर आपण प्रोव्हाइड करणार पर्सन्सला, मेंटल पेशंटला, जे पण सायकेट्रिक पेशंट असेल त्यांना, त्याचे टर्शरी केअर कुठे प्रोव्हाइड करतो आपण, हॉस्पिटल्समध्ये, ज्या ठिकाणी त्यांना मेंटल डिसऑर्डरची ट्रीटमेंट प्रॉपरली भेटणार. इरॅडिकेटिंग स्टिग्मॅटायझेशन ऑफ द मेंटल इल पेशंट and protecting their rights throughout the regularly institutions like a central mental health authority and the state mental health authority. ओके, इरॅडिकेट केलं होतं त्यांनी काय, जे पण मेंटल हेल्थ पेशंट्स आहेत त्यांना प्रोटेक्ट केलं, त्यांच्या राईट्स बद्दल, त्यांच्या इन्स्टिट्यूशन मध्ये त्यांना प्रॉपरली केअर प्रोव्हाइड केली, त्यांना ऑथॉरिटी प्रोव्हाइड केली की त्यांना जे पण त्यांचे मेडिकेशन असेल, त्यांचे फॉलोअप असेल, त्या ठिकाणी त्यांना माहिती पाहिजे. आणि स्टेट मेंटल हेल्थ ऑथॉरिटी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हाइड करण्यात आली. अप्रोचेस लाईक इंटिग्रेशन्स ऑफ मेंटल हेल्थ केअर सर्व्हिसेस, एक्झिस्टिंग हेल्थ सर्व्हिस, युटिलाइज द एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर विथ द हेल्थ सर्व्हिसेस अँड ऑल्सो डिलिव्हर द मिनिमम मेंटल हेल्थ केअर सर्व्हिसेस. ओके, त्यांनी काय इंटिग्रेट केलं तर जे पण हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलं होतं त्या प्रॉपरली हेल्थ सर्व्हिसेस त्यांना भेटल्या पाहिजेत. जे पण इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे पण सर्व्हिसेस आहे हेल्थ रिगार्डिंग, त्या ठिकाणी त्यांना प्रॉपरली डिलिव्हर झाल्या पाहिजे, प्रॉपरली भेटल्या पाहिजे. प्रोव्हिजन्स ऑफ अप्रोप्रिएट टास्क ओरिएंटेड ट्रेनिंग टू द एक्झिस्टिंग हेल्थ स्टाफ. ओके, त्यांनी काय प्रोव्हिजन केलं, अप्रोप्रिएट जे पण टास्क असतात ओरिएंटेड, जे की ट्रेनिंग सेशन असतात त्यांना त्या ठिकाणी हेल्थ जे पण स्टाफ असतात हेल्थ वर्कर त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी ओरिएंटेड करणार की या पेशंटला काय पाहिजे. तुम्ही लिंकेज ऑफ मेंटल हेल्थ सर्व्हिसेस विथ द एक्झिस्टिंग कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. लिंक केलं त्यांनी मेंटल हेल्थ सर्व्हिसेस सोबत प्रोग्राम्स लिंक केले. ओके, कम्युनिटी पार्टिसिपेशन, कम्युनिटी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी प्रोग्राम स्टार्ट केले. कंपोनंट काय आपले नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचे, फर्स्ट वन आहे ट्रीटमेंट, रिहॅबिलिटेशन आणि प्रिव्हेन्शन. ट्रीटमेंट म्हणजे काय, त्या ठिकाणी त्यांना हॉस्पिटलायझेशन आपण ट्रीटमेंट करतो. रिहॅबिलिटेशन म्हणजे पेशंट मेंटली इल झाला असेल सिव्हिअर म्हणून त्यांना रिहॅबिलिटेशन मध्ये आपण सेंड करतो. प्रिव्हेन्शन मध्ये काय की प्रिव्हेन्शन मध्ये आपण त्यांना अर्ली मेंटल इलनेस बद्दल त्यांना आपण एज्युकेशन प्रोव्हाइड करणार आणि त्यांना प्रिव्हेंट करणार सायकॅट्रिक किंवा मेंटल इलनेस पासून. ट्रीटमेंट लाईक मल्टिपल लेवल्स, विलेज अँड द सब सेंटर लेवल, मल्टीपर्पज वर्कर, MPW and health supervisors under the supervision of medical officer to be trained for. म्हणजे फर्स्ट ट्रीटमेंट आपण कशी प्रोव्हाइड करणार, मल्टिपल लेवलने, जसे की सब सेंटर लेवल, विलेज लेवलला जे पण मल्टीपर्पज वर्कर असतात ते त्या ठिकाणी असणार, सोबतच हेल्थ सुपरवायझर असणार त्यांच्यासोबत आणि मेडिकल ऑफिसरच्या अंडर द ऑब्झर्वेशन मध्ये त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. फर्स्ट काय मॅनेजमेंट ऑफ सायकेट्रिक एमर्जन्सी, त्या ठिकाणी मॅनेजमेंट करणार सायकेट्रिक एमर्जन्सीच्या वेळेला काय करणार ते ऍडमिनिस्ट्रेट करणार, सुपरविजन करणार आणि मेंटेन ठेवणार. त्यांना क्रॉनिक सायकेट्रिक डिसऑर्डर्स असेल तर ते त्या ठिकाणी रिड्यूस करणार, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, डायग्नोसिस करणार, मॅनेजमेंट प्रोव्हाइड करणार. स्पेशली म्हणजे स्पेसिफिकली म्हणजे चिल्ड्रन्स मध्ये ज्या पेशंटला फिट्स असतात, ज्या पेशंटला ग्रँड मल इपिलेप्सी असतात त्या पेशंटमध्ये. लायसन विथ द लोकल स्कूल टीचर, पॅरेंट्स रिगार्डिंग मेंटल रिटार्डेशन्स अँड बिहेवियर प्रॉब्लेम इन चिल्ड्रन्स. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की जे पण स्कूल टीचर आहेत ते पॅरेंट्स आहे आणि जे स्कूल टीचर आणि पॅरेंट्स मेंबर्स आहेत त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड केलं रिगार्डिंग टू द मेंटल रिटार्डेशन बद्दल आणि बिहेवियर प्रॉब्लेम कसा चेंजेस होतो इन चिल्ड्रन्स मध्ये त्याबद्दल. काउन्सिलिंग सेशन्स ठेवले, काउन्सिलिंग प्रॉब्लेम जे असेल रिलेटेड कोणासोबत अल्कोहोल ड्रग्स अब्यूज जे पण पर्सन असेल त्यांच्यासाठी काउन्सिलिंग सेशन त्या ठिकाणी ठेवण्यात आले. मेडिकल ऑफिसर ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटर एडेड बाय हेल्थ सुपरविजन टू बी ट्रेन फॉर. सुपरविजन करणे MPW वर्करचा परफॉर्मन्स कसा त्या ठिकाणी आहे. एलिमेंटरी डायग्नोसिस त्या ठिकाणी आपण चेक करतो. ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो सायकोसिस पेशंट मध्ये.
ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो आपण जे पण अनकॉम्प्लिकेटेड केसेस असतात सायकॅट्रिक डिसऑर्डर्स मध्ये, त्या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत फिजिकल डिसीजेस सुद्धा आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करतो. मॅनेजमेंट प्रोव्हाइड करणार आपण जे पण अनकॉम्प्लिकेटेड सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असतात ज्या ठिकाणी त्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होतील त्याचं आपण कसं मॅनेजमेंट करणार त्या डिसीज कंडिशनचं. एपिडर्मोलॉजिकल सर्व्हिलन्स आपण त्या ठिकाणी चेक करतो मेंटल मॉर्बिडिटी बद्दल. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये आपण कशी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, रेकॉग्नाइज करणार, ओके, सायकॅट्रिक अटॅचमेंट त्या ठिकाणी ठेवणार डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये. त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सायकॅट्रिक सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड करणार. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलची किती कॅपॅसिटी पाहिजे सायकॅट्रिक बेडची, 30 to 50 बेडेडची सायकॅट्रिक कॅपॅसिटी त्या ठिकाणी पाहिजे. सायकॅट्रिस्ट इन अ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल वॉज द इनवाइज devote only a part of his time the clinical care and a greater part is the training supervision of the non-specialist health workers. या ठिकाणी सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये जे सायकॅट्रिस्ट असतात ते या ठिकाणी त्यांचा टाइम असतो, शेड्यूल फिक्स असतो. ओके, त्या ठिकाणी पार्ट ऑफ द ट्रेनिंग सुद्धा करू शकतात डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये, सुपरविजन सुद्धा करू शकतात हेल्थ वर्कर सोबत. Mental hospitals and the teaching psychiatric units major activity of these higher centers of the psychiatric care include help in care of difficulties cases, ज्या ठिकाणी डिफिकल्ट असेल त्या ठिकाणी ते हेल्प करतात, टीचिंग प्रोव्हाइड करतात पेशंटला आणि हेल्थ वर्करला. स्पेशलाइज फॅसिलिटी कोणत्या कोणत्या प्रोव्हाइड करतात, जसे की ऑक्युपेशनल थेरपी असेल, सायकोथेरपी असेल, काउन्सिलिंग सेशन असेल, बिहेवियर थेरपी असेल, हे सगळे प्रोव्हाइड करतात हॉस्पिटल टीचिंग सायकॅट्रिक युनिटमध्ये. आता सेकंड आपण बघू रिहॅबिलिटेशन म्हणजे काय. रिहॅबिलिटेशन म्हणजे काय, हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे, ट्रीटमेंट प्रोव्हाइड केलेली ज्यावेळेला इपिलेप्सी झालेली आहे किंवा एखाद्या पेशंटला सायकॅट्रिक कंडिशन असेल कम्युनिटी लेवलला आणि ते डेव्हलप होते हायर लेवलला, सिव्हिअर लेवलला, त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन सेंटर आपण एका डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा हायर रेफरल सेंटर्समध्ये ज्या ठिकाणी जास्त चान्सेस होण्याचे किंवा जास्त ठिकाणी जास्त पॉप्युलेशन आहे त्या ठिकाणी आपण हे रिहॅबिलिटेशन सेंटर ओपन करतो. त्यानंतर प्रिव्हेन्शन कसं करतो आपण, की प्रिव्हेन्शन बेस आपण कशावरती करणार, कंपोनंट बेस जे असतात तसे कम्युनिटी बेस असणार. कम्युनिटी लेवलला फोकस करणार आपण प्रिव्हेन्शन कसं करायचं आणि कंट्रोल करणार अल्कोहोल रिलेटेड प्रॉब्लेम, जसे की अल्कोहोलमुळे कोणते प्रॉब्लेम होतात, लाईक सायकॅट्रिक प्रॉब्लेम होतात त्या पर्सनमध्ये. लेटर ऑन प्रॉब्लेम लाईक ॲडिक्शन्स असेल, जुव्हेनाइल डेलिक्वेन्सी असेल, अॅक्यूट ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम असेल, लाईक जसे सुसायडल अटेम्प्ट असेल, टू द ॲड्रेस, या प्रॉब्लेम्स मध्ये आपण प्रिव्हेन्शन त्या ठिकाणी टीचिंग, त्यांना काउन्सिलिंग आणि त्यांना थेरपीज प्रोव्हाइड करून प्रिव्हेन्शन आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. बॅरियर्स टू इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, काय बॅरियर्स येणार त्या ठिकाणी, काय कॉम्प्लिकेशन होणार की त्या ठिकाणी प्रोग्राम अरेंज करताना. पुअर फंडिंग इन द इनिशियल पिरियड, पुअर फंडिंग ज्यावेळेला आपल्याकडे असणार त्यावेळेला आपण प्रोग्राम अरेंज करू शकणार नाही प्रॉपरली. लिमिटेड अंडर ग्रॅज्युएटेड ट्रेनिंग इन सायकॅट्री, खूप कमी प्रमाणात जे सायकॅट्रिक ग्रॅज्युएशन्स असतात ते ट्रेनिंग पिरियडमध्ये त्या ठिकाणी येत नाही. इनएड्युकेट मेंटल हेल्थ ह्युमन रिसोर्सेस, त्या ठिकाणी प्रॉपरली मेंटल हेल्थ बद्दल ह्युमन रिसोर्सेस नसतात. लॅक ऑफ पॉलिसी ड्रायव्हन एपिडेमिओलॉजिकल डेट अँड द रिसर्च ड्रायव्हन मेंटल हेल्थ केअर पॉलिसीज मध्ये, त्या ठिकाणी का ज्या पण पॉलिसी आहेत ओके त्या पॉलिसी त्या ठिकाणी प्रॉपरली फॉलो होत नाही त्यांच्या डेट ऑफ टाइम नुसार आणि मॅनेजमेंट नुसार. लिमिटेड नंबर ऑफ द मॉडेल्स अँड देअर इव्हॅल्युएशन्स, खूप कमी प्रमाणात मॉडेल्स आपल्याकडे असतात आणि त्यांचे इव्हॅल्युएशन आपण त्या ठिकाणी कमी प्रमाणात बघायला भेटतो. अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस अक्रॉस द स्टेट, प्रॉपरली डिस्ट्रीब्युशन नसेल होत स्टेट वाईज मध्ये जे पण रिसोर्सेस आपल्याला लागणार आहे सायकॅट्रिक मध्ये, सो ते त्या ठिकाणी सुद्धा बॅरियर्स आपल्याला बघायला भेटू शकतात. नॉन इम्प्लिमेंटेशन जसे की मेंटल हेल्थ ऍक्ट 1987 मध्ये आणि प्रायव्हेटायझेशन ऑफ द हेल्थ केअर इन 1990s मध्ये. तर प्रायव्हेटायझेशन केल्यामुळे काय होणार, पेशंट जे आहे ते पुअर बिलॉंगिंग करतात फॅमिली म्हणून, त्यांना त्या ठिकाणी प्रॉपरली बेनिफिट भेटणार नाही. मेंटल हेल्थ ऍक्ट बद्दल आपण थोडंसं बघू. मेंटल हेल्थ ऍक्ट म्हणजे काय, ऍक्ट कधी चालू झालं होतं 1858 मध्ये, इंडियन युनासिक असिलम ऍक्ट ऑफ 1858 मध्ये. 1912 मध्ये काय इंडियन लुसानी ऍक्ट चालू झालं होते 1920 मध्ये. पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये काय चालू झालं होतं की 1947 मध्ये इंडियन सायकॅट्रिक सोसायटी स्टॅब्लिश झाली होती आणि 1987 मध्ये इंडियन मेंटल हेल्थ ऍक्ट स्टार्ट झाला होता 1987 मध्ये. हिस्ट्री जर का बघितलं आपण 1987 मध्ये हा स्टार्ट झाला होता, फ्रेगमेंटेड झाला होता, पार्लियामेंट म्हणून थ्रू सी ऍक्ट ड्राफ्ट झाली होती
सो युनियन टेररिस्ट ऑफ द इंडिया इन 1993 मध्ये ती स्टार्ट झाली होती. दिस ऍक्ट हा रिप्लेस केलेला आहे इंडियन लुसेन्सी ऍक्ट पासून 1912 मध्ये. सो रिप्लेस करून त्याला इंडियन लुसेन्सी असेंबली ऍक्ट 1952 मध्ये त्याला त्याचं नाव होतं, पण 1912 मध्ये त्याला काय बोलले, इंडियन लुसेन्सी ऍक्ट असं त्याला नाव चेंज केलं. मेंटल हेल्थ ऍक्ट मध्ये 10 चॅप्टर्स अँड 19 सेक्शन्स असतात, ते आपण या ठिकाणी बघू. जसं की चॅप्टर 1 मध्ये काय दिलेलं आहे, कंटेन्स ऑफ सम प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन अँड डेफिनेशन्स. त्या ठिकाणी जे पण इन्फॉर्मेशन असतात, डेफिनेशन असतात, त्या ठिकाणी सम प्रिलिमिनरी ऍक्शन त्या ठिकाणी घेतलं जातं. इट डील विथ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल अँड द स्टेट अथॉरिटीज फॉर रेग्युलेशन्स अँड द कोऑर्डिनेशन ऑफ द मेंटल हेल्थ सर्व्हिसेस. त्या ठिकाणी डील्स कोणासोबत करतात, स्टॅब्लिश कोणासोबत होतात, ते सेंट्रल आणि स्टेट लेवलचे जे पण हायर ऑथॉरिटी पर्सन असतात त्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करतात आणि मेंटल हेल्थ सर्व्हिसेस त्या ठिकाणी आपण स्टार्ट करतात. चॅप्टर 3 मध्ये काय प्रोव्हाइड करतात, गाईडलाईन्स आणि एस्टॅब्लिशमेंट आणि मेंटेनन्स करण्यासाठी सायकेट्रिक हॉस्पिटल्स असेल आणि नर्सिंग होम असेल इन स्टेट वाईज किंवा सेंट्रल वाईज. चॅप्टर 4 मध्ये काय करतात, डील करतात फॉर द प्रोसिजर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन साठी डिनेटेशन्स करतात सायकेट्रिक हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम मध्ये. जे पण प्रोसिजर असतात, फॉलोअप असतात ऍडमिशनच्या वेळेला त्या ठिकाणी फॉलोअप करतात. चॅप्टर 5 डील विथ द मेनली द प्रोसिजर ऑफ द follow for the discharge of mentally ill persons from mental hospitals and under the different circumstances. क्या करतात, जे पण प्रोसिजर आपण फॉलो करतो, ओके, ॲट द टाइम ऑफ द डिस्चार्ज. सो मेंटली इल पर्सन जो असतो तो मेंटल हॉस्पिटलच्या अंडर असणार, ओके, अंडर द ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी असणार. चॅप्टर 6 मध्ये काय, डील विथ द ज्युसायडल इन्क्वायरी रिगार्डिंग टू द मेंटल इल पर्सन possessing the property and their custody and the management of the property. सो तो डील करणार आहेत कोणासोबत, जे पण ज्युसायडल इन्क्वायरी असतात, जसे की ते कशाबद्दल असतात, मेंटल इलनेस बद्दल असतात. सो जे पण मेंटल इलनेस पर्सन असतो त्याला त्या ठिकाणी त्याची प्रोसेसिंग प्रॉपर्टी असेल, त्याची कस्टडी असेल, तर सगळ्या मॅनेजमेंट आणि प्रॉपर्टीच्या हातात जातात. चॅप्टर 7 मध्ये आपण बघू, इट्स डील विथ बाय द means to be cost of the maintenance of mentally ill person detained in a psychiatric hospital or nursing home. त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ इफेक्टिव्ह ट्रीटमेंट असेल त्या ठिकाणी, कारण की स्मॉल टाईपच्या टॅबलेट सुद्धा खूप हायली कॉस्टेबल असतात. सो पर्सन त्या ठिकाणी आपण कोणत्या वे ऑफ मेंटेनन्स ठेवतो की त्यांचे सायकियाट्रिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ते डिपेंड करतो. चॅप्टर 8 मध्ये इट इज द लार्जेस्ट अडिक्शन्स ऑफ द ऍक्ट which provide for the protections of human rights of mentally ill person. जे पण मेंटली इल पर्सन असतात त्यांचे ह्युमन राईट्स सुद्धा असतात, त्यासोबतच त्यांना काहीतरी प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं जातं त्यांच्या ऍक्टनुसार. चॅप्टर 9 मध्ये आपण बघू, डील विथ द फॉलो फॉर द एस्टॅब्लिशमेंट अँड द मेंटेनन्स ऑफ सायकेट्रिक हॉस्पिटल अँड द नर्सिंग होम. त्या ठिकाणी मेंटेनन्स ठेवतात अंडर द गव्हर्नमेंट एक्झामिनेशन असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये, नर्सिंग होम मध्ये. Chapter 10 is deal with the clarifications of the pertaining to certain procedures to be followed by the medical officer in charge of the psychiatric hospital or nursing home. So ते का deal with करतात, क्लिअरिफाय करतात जे पण त्यांचे प्रोसिजर असतात, रिलेटेड टू कोणासोबत फॉलो करतात, ते मेडिकल ऑफिसर असेल, इंचार्ज असेल आणि सायकियाट्रिक हॉस्पिटलच्या अंडर या ठिकाणी फॉलो करतात. ओके, सो या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. आपला टॉपिकचं नाव होतं नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम 1992 मध्ये चेंज झाला, 1884 मध्ये चेंज होता, 52 मध्ये चेंज होता. ओके, त्यानंतर आपण बघितलं काही त्यामध्ये आपण काय काय बघितले, त्यामध्ये आपण बघितलं त्याचे ऑब्जेक्टिव्स आहे, त्याच्या काय काय स्ट्रॅटेजीज आहेत, अप्रोचेस काय काय, कंपोनंट कोणते कोणते, ट्रीटमेंट, रिहॅबिलिटेशन आणि प्रिव्हेन्शन. सो ट्रीटमेंटमध्ये पण खूप सारे सब लेवल, सब सेंटर लेवल, मल्टीपर्पज हेल्थ वर्करच्या अंडर, हेल्थ सुपरविजनच्या अंडर आणि अंडर द मेडिकल ऑफिसरच्या अंडर ते या ठिकाणी काय करतात, फॉलोअप करतात. त्या ठिकाणी बॅरियर्स आपण बघितलेले आहेत इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ऑफ नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामबद्दल. मेंटल हेल्थ ॲक्ट आपण त्या ठिकाणी बघितला होता, 1912 मध्ये स्टार्ट झाला होता.
सर 1987मध्ये हा स्टार्ट झाला होता 1987मध्ये. त्यानंतर आपण हिस्ट्रीसुद्धा बघितली मेंटल हेल्थ ॲक्टची. त्यानंतर त्याचे चॅप्टर्स होते काहीतरी 98 सेक्शन त्याचे होते. या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम हा कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये सुद्धा प्रोग्राम आहे आणि सायकॅट्रिकमध्ये सुद्धा हा प्रोग्राम इम्पॉर्टंट आहे. ओके, थँक्यू सो मच.